अख्ख्या जगाला शांतीचे सल्ले देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचाराला, प्रतिमांना आणि मूर्तीला प्रथम त्रिवार पंचांग प्रणाम. आजच्या या परिसंवादाच्या पाली भाषेच्या अभ्यासक आहेत सविताताई कांबळे आणि अस्मिताताई दारुंडे यांना सुद्धा माझा सप्रेम जय भीम. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांचे पहिले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर, दुसरे संस्थापक अध्यक्ष यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर, तिसऱ्या महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि सध्या कार्यरत असलेले भीमराव आंबेडकर संरक्षण विभागाचे प्रमुख आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, या सर्वांना माझा त्रिवार अभिवादन. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना सुद्धा माझा सप्रेम जय भीम. बंधूंनो आणि भगिनींनो, हा विदर्भस्तरीय कार्यक्रम 30 डिसेंबर ते 11 जानेवारी पर्यंत आहे आणि सकाळी 11 वाजतापासून उपासिका या ठिकाणी येतात आणि अगदी आता तर 2 दिवस झाले नाटक संपेपर्यंत इथे राहतात. म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण तुमचं अभिनंदन आणि आभार मानते की तुमच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा आलेली आहे. पण एवढंच नाही, आज सांगितलेलं आहे, ह्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलेलं आहे की स्त्री कशी असावी. मी दरवेळेस वर्षवासामध्ये प्रत्येक विहारामध्ये जाते आणि त्या ठिकाणी स्त्री कशी असावी याबद्दलचं मी प्रबोधन करत असते. आमच्या स्त्रिया विपंचना करतात आणि 10 शिबिरं करतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा हे बौद्धिक या ठिकाणी देतात आणि आपण करतो ते तुम्हाला आचरणातून दिसलं पाहिजे. मी 10 शिबिर करतो, मी या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेली, पण आचरणात का शून्य. मी आता बघत आहे, इथे मी 10 दिवस पाहत आहो, आपल्यामधली कमीत कमी तृष्णा सुद्धा या ठिकाणी नाहीशी झालेली दिसत नाही भगिनींनो. आणि म्हणून आपला जो धम्म आहे आचरणावर आहे. तुम्ही कसं वर्तन करता, कशी वागणूक आहे, सौंदर्य यानं फुलत नाही. दागिने घालणे आणि खूप खूप किमतीच्या साड्या घालणे याने सौंदर्य वाढत नाही, तर काया वाचा मनाने तुम्ही जर वागत असाल, तुमच्या कृतीमधून दिसत असेल, तुमच्यामध्ये सहनशीलता असेल, तुमच्या घरामधली वागणूक कशी आहे, शेजारच्या सोबत तुम्ही कसे वागता, गावामध्ये फिरताना तुम्ही कसे वागता, तर खरंच धर्माचे तुम्ही पाय होऊ शकता. अन्यथा नाही. कितीही शिबिर केले तरी आचरणामधून दिसत नाही, पण जे शिबिर करत नाही त्यांच्यामध्ये आचरण दिसते. मग ती श्रेष्ठ की आपण श्रेष्ठ. मग तुम्ही म्हणाल की आम्ही करू नये. अरे जरूर करा, मी पण करते, पण तुमचं आचरण दाखवा ना. आचरणातून, घरातून आपल्या मुलाबाळावर कसे संस्कार टाकता, तुमचे मुलंबाळ कसे वागतात, इतरांसोबत कसे वागतात, यावरच कळते की तुम्ही आचरणात आणलेला हा धम्म आहे. फक्त सांगण्यासाठी हा धम्म नाही, तर हा कृतीतून उतरवणारा हा धम्म आहे. आणि फक्त भारतीय बौद्ध महासभेचे
माध्यमातून आपण हे आचरणात आणू शकतो. खूप मोठ्या पाठ केलेल्या परित्राण खूप पाठ केलं, चालीमध्ये म्हणून दाखवलं, त्याचा अर्थही विचारा, काहीच येत नाही हो. तुम्ही स्वतः विचार करा, त्यामध्ये मी सुद्धा असेल, मी अशी म्हणत नाही. पण म्हणून भारतीय बौद्ध महासभा काय म्हणते की थोडक्यात घ्या आणि कृतीमध्ये उतरवा आणि आचरणातून दाखवा, तुमच्या विचारातून दाखवा, तुमच्या कार्यातून दाखवा. खरोखर ही आचरणशील आहे का? पूर्ण हिंगणघाट शहरामध्ये तुम्ही लग्नात जाता, त्यामध्ये बौद्ध स्त्री कशी असली पाहिजे, कशी असली पाहिजे, कसा कार्यक्रम असायला आपला हा भारतीय बौद्ध महासभेचा असो, बुद्ध जयंतीचा असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, आपण कसं राहिलं पाहिजे. साधं दोन खांद्यावर पदर घ्या म्हटलं तर त्यांना लाज वाटते, त्यांना वाईट वाटते. पण शरीराचं प्रदर्शन करणं ही आपली संस्कृती आहे का? तुम्ही लग्नात जा, तिथं काय करतात ते करा, पण हे सामाजिक धार्मिक कार्यक्रम असते, त्यामध्ये आपण शिकायला आलो, त्यानं तुमचं सौंदर्य वाढते का? शरीराचं प्रदर्शन केल्यानं तुमचं सौंदर्य वाढते का? धार्मिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही लिपस्टिक काय काय लावून येता, तुम्हाला कोण बघते इथं? तुम्ही शिकायसाठी आलेले आहात. स्वच्छ आणि चांगले कपडे घाला आणि आचारशीलपणा काय म्हणजे शरीर, ह्या शरीराचं आपण प्रदर्शन कसं केलं पाहिजे. वाचा म्हणजे बोलणं. तुम्ही कुणाला आरेच नाही म्हटलं तर तुम्हाला कार्यक्रम म्हणणारे कोणी भेटेल का? तुमच्याजवळ शब्द नाही, तुम्हाला दादा भाऊ वहिनी काका म्हणता येत नाही, शेजाऱ्याशी तोंड मुडवता, हे का तुमचं आचरण आहे का? किती वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा देऊन गेले, पण आपल्यात बदल झाला का? जोपर्यंत आपल्यात बदल होणार नाही तोपर्यंत ही बौद्ध स्त्री आहे हे समाजाला, इतर समाजाला कळणार नाही. काय करता? अशा साड्या वर करू करू तिथं जाता, 14 एप्रिलला नाचता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नाचा बनायला सांगितलं का? मी माझ्या स्त्रियांना हक्काने म्हणू शकते, हे करू नका ताई, हे प्रबोधनाचं कार्य आहे. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा वर्षाच्या वर्षाला हे कार्यक्रम घेत असते, कारण आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. नेहमी तुमचं ब्रेन वॉश करण्याचा काम आम्ही 3 महिने सातत्याने करत असतो आणि असे मोठे मोठे कार्यक्रम सुद्धा घेत असतो. जर आमच्यामध्ये बदल होत नसेल तर काय होईल? आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, दुसऱ्याकडे बोट नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बोट दाखवलं ते स्वतःकडे बघा. आपल्यामध्ये सहनशीलता ठेव. लोक वन्न निंद, मी काय आहे, मी कशी आहे, मी कशी काटकसर करते, मी कशी वागते, हे आपल्या आचरणातून कळत असते. कुटुंबामध्ये कळते तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला लाडका म्हणून संबोधतात. आपल्या नातेवाईकाचा मान सन्मान केला तर आपल्याला आपण आदर्श म्हणून आपल्याला ते जपतात. आणि तेच समाजामध्ये तुम्ही जर अशा वावरल्या तर समाज सुद्धा तुम्हाला खरं ही आचरणशील आहे आणि ही खरंच बौद्ध आहे असं म्हणून तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा दिसतो. काल मी बघितलं 3 बायांना मी वापस पाठवलं, काठा पदराच्या साड्या घालून आल्या. इथे त्यांना काय वाटलं का हा उत्सव आहे. मी त्यांना म्हटलं ताई तुम्ही घरीच जा, नसेल व्हाईट साडी तर तुम्ही दुसरी साडी घाला, पण हे आमचं धम्माचं हे धम्मपीठ आहे, इथे धम्म शिकवल्या जाते. तुम्ही लग्नासारख्या ठिकाणी थटून नटून आल्या, हे बरोबर नाही. त्यांना वाईटही वाटलं असेल, क्षणिक माझा रागही आला असेल, पण मी ते केलं
ते योग्य केलं असं प्रत्येक स्त्रीने एक दुसऱ्यावर टोकलं किंवा आपण अनेक फक्त दिखाव्यासाठी मी धम्माचं आचरण करतो, मी अनेक परित्राण करतो, अनेक ठिकाणी मी जातो, पण आचरण काय? फक्त गाथा तर कुणाला येतील पण कृतीतून काय? शेजारच्यासोबत नाक मुरडायचं आणि दुसऱ्याबद्दल वाईट चिंतायचं हे अजिबात दुर्गुण माझ्यामध्ये. मी असं सद्गुणाचा पुतळा कुणी नसतो, पण बदल करण्यासाठी आपल्याला संधी दिली ना, वारंवार शिबिर घेतात ना, तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी हे आता शेवटचं उद्याचं सत्र आहे. आमच्या ताई मूर्ती पूजेचं महत्वापासून सर्व ते 10 दिवसामध्ये त्यांनी इतकं सुंदर आमच्या मेषप्रांतांनी उपासिकाला सांगितलं कसं वागायचं याचं सुद्धा त्यांनी ज्ञान दिलं. बघा, निस्ते मला सर्टिफिकेट मिळेल आणि मी उपासिका शिबिरामध्ये पास झाली, हे पास होण्यासाठी नाही, हे तुमच्यात बदल व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि तुम्ही वाचन किती करता यासाठी आम्ही ती परीक्षा घेतली, पण आचरणातून कृतीतून तुम्ही इथे शिकून जा. ह्या 10 दिवसामध्ये जे जे तुम्ही शिकले ते लहान मुलांवर तुमच्या व आपले पती जे आहे त्यांच्यावर संस्कार टाका. जरी असेल काय म्हणतात आमचे नवरे पिणारे आहेत, आमचं ऐकत नाही, हिटलर आहेत, तरी पण सहनशीलता मी म्हटलेलं आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये जर सहनशीलता असेल तर प्रेमाने सारं जग जगता येते. तो तर नवराच आहे आपला, मग त्याला का नाही जिंकता येईल? आपल्याला जिंकताच येते. आणि म्हणून सविताताईंनी आणि अस्मिताने या ठिकाणी अतिशय सुंदराचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्ही 11 वाजतापासून आले, तुमचा मी अंत पाहू शकत नाही, म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी तुमचा आभार मानते, अभिनंदन करते. आणि ह्या 10 दिवसामध्ये तुम्ही जे जे शिकले ते आपल्या मुलाबाळावर, आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून मी बौद्ध स्त्री आहे हे समाजाला दाखवून द्या. एवढेच बोलून मी माझे हे लांबलेलं अध्यक्षीय भाषणाला पूर्ण विराम देते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.